कोडी पडले. कल्याण दरवाजा बघण्याचे सुख आहे ना, एक नंबर. कारण आम्हाला आधीच खाली सांगितलं होतं की माऊली. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भटकंती वाईफच्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही पुन्हा चाललोय सह्याद्रीच्या कुशीत. आज आम्ही भटकंतीसाठी चाललोय ते माहुली गडावरती. चला तर तुम्हाला पण दाखवतो आमची माहुली गडाची सफर कशी झाली. चला. नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत थेट माहुली किल्ल्यावर. हा किल्ला आसनगाव जवळ आहे आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला मानला जातो. सकाळी 5ला आम्ही डोंबिवलीवरून निघालो होतो. जवळपास 2 तासांनी आम्ही येऊन पोचलो ते माहुली किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये पार्किंगची चांगली सोय आहे. माहुली गाव ते किल्ल्याचा पायथा या 10 मिनिटाच्या रस्त्यात आपल्याला एकूण 4 मंदिरे लागतात. पहिले म्हणजे मारुतीचे मंदिर. या मंदिरात असणारी मूर्ती खूप जुनी आहे. विहिरीच्या समोर एक शिवमंदिर असून त्याला माहुलेश्वर असे म्हणतात. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारालगतच नंदी असून नंदी ज्या पायावर बसला आहे ते पाहता त्याचे प्राचीनत्व लक्षात येते. नंदी समोर शिवलिंग असून इतर शंकराच्या मंदिराप्रमाणेच हे शिवलिंग समान पातळीवर नसून काहीसे खालच्या बाजूला आहे. शिवलिंगाच्या मागे पार्वतीचे शिल्प आहे. मंदिराच्या डावीकडे देवीचे मंदिर असून त्यातील देवीची मूर्ती शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांच्या माहितीनुसार या रेणुका, येडकाई आणि कालिका मातेच्या मूर्ती आहेत. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या शेजारी असलेल्या घरगुती हॉटेलमध्ये मस्त गरमागरम नाश्ता केला आणि मग ऊर्जा घेऊन सुरू होणार होती आमची खरी चढाई, ती म्हणजे माहुली गडाच्या दिशेने. वाटेत आपल्याला राजमाता जिजाऊ उद्यान लागते. हे उद्यान अजून पूर्ण झालेलं नाही, त्याचे काम सध्या सुरू आहे. उद्यानाच्या उजव्या बाजूला जाणारा रस्ता आपल्याला घेऊन जातो ते माहुली किल्ल्यावर उगम पावणाऱ्या भारंगी नदीकडे. उद्यानाच्या डाव्या वाटेने आपण गडाच्या दिशेने पुढे निघतो. काही अंतर चालतच नजरेस पडतं एक प्राचीन गणेश मंदिर. मंदिरासमोर दिसतो दगडी घुमट, बाजूलाच अर्धवट तुटलेला पाट आणि इतिहासाच्या खुणा जपणारे विरगळ. याच मंदिराच्या शेजारी एक कमान आहे, तिथूनच माहुली गडावर जाता येते. माहुली गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2800 फूट आहे. माहुली हा फक्त एकच किल्ला नाही, तर तो आहे एक दुर्ग त्रिकूट. मध्यभागी माहुली, उजव्या बाजूस पळसगड आणि डावीकडे म्हणजे पश्चिमेकडे भंडारगड. ट्रेक सुरू करून साधारण 10 मिनिटात आपण पोहोचतो नदी ओलांडण्याच्या ठिकाणी. पावसाळ्यात या नदीचा प्रवाह एवढा जोरात असतो की पाणी किती वेगाने वाहील याचा अंदाज बांधणं कठीणच. म्हणूनच या ठिकाणी चालताना नेहमीच जपून पाऊल टाका. थोडं चालून पुढे आल्यावरती ही जी डावीकडे वाट जाते ती जाते धबधब्यासाठी आणि तो सध्या बंद आहे. आणि हा जो रूट आहे तो सरळ जातो माहुली गडाकडे. चला तर आपण ह्या ब्रिजवरून जाऊया माहुली गडाकडे. ट्रेकर्सची सोय व्हावी म्हणून इथे नदीवर एक पूल बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात हा पूल तुमची खरी मदत करतो. आज बघा आपल्यासोबत किती सोबती आहेत. 1 2 3 5 जण आहेत आणि ते 3 जण तिकडे थांबलेत. तर आता आम्ही टोटल 4 जण चाललोय माहुली गडावरती आणि साथीदार 3 आणि साथीदार 3 आहे. 4 आहेत अजून 5 हे 3 कुत्रे 5 कुत्रे, टोटल 8 कुत्रे. माहुली गडावर तुम्हाला जंगल, धबधबे, डोंगरकडे आणि अप्रतिम दृश्य सगळं एकत्र पाहायला मिळतं. माहुली किल्ल्यापर्यंत पोहोचणं अगदी सोपं आहे. मुंबईहून थेट आसनगावपर्यंत लोकल ट्रेनने जाता येतं. CSTहून साधारण 2 तासांचा प्रवास आणि तुम्ही
आसनगाव स्टेशनला पोहोचता. इथून माहुलीगड फार दूर नाही. स्टेशनच्या बाहेर उतरल्यावर ऑटो आणि बसेस सहज मिळतात, ज्यामुळे थेट गडाच्या पायथ्याशी पोहोचता येतं. आज वातावरण चांगलं असलं तरी खूप ह्युमिड आहे, त्यामुळे डिहायड्रेशन जास्त होत होते. थोडं वरती गेल्यावर कुठे थोडाफार वारा लागला तेव्हा आम्हाला खूप बरं वाटलं. स्टेप्स खूप इझी आहेत, पण थोड्या स्लिपरी झाल्यात पावसामुळे. प्रॉपर स्टेप्स आहेत, त्यामुळे चुकायचा काहीच प्रश्न नाहीये. ह्युमिडिटी आहे थोडी आज. नदीनंतर एक लहान टेकडीवरील झिगझॅग मार्गामधून वाट हळूहळू वर येते. ही वाट माहुलीकडे जाते. सुमारे 30 मिनिटात तुम्ही एका मोकळ्या जागेवर पोहोचाल, जिथे वाट सपाट आहे. ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन 1670 मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 2 दिवसाआधी जिजामाता माहुली किल्ल्यावर होत्या. थोडं चालून पुढे आल्यानंतर आम्ही इथे विश्रांती घेतली, कारण थोडा दम लागला होता. थोड्या वेळाने शरीर थोडं आरामले आणि नव्या ऊर्जा घेऊन पुढच्या टप्प्यासाठी तयार झालो. निसर्गातील शांतता आणि सभोवतालच्या पक्ष्यांचे मधुर आवाज, हे सगळं आपल्याला एक वेगळी ऊर्जा देत होते. जणू प्रत्येक श्वासात ताजेपणा शिरत होता आणि थकवा हा काही काळासाठी आम्ही विसरूनच गेलो होतो. जसं आपण वर चढत होतो तसे डोंगराच्या कडेने ढग पुढे जात होते, जणू आपल्याला घेऊन खेळत होते. प्रत्येक वळणावर निसर्ग आपल्याला नवीन दृश्य देत होता आणि हा ट्रेकचा अनुभव अजून अविस्मरणीय बनत होता. पायवाटेने जाताना वाटेत एक डोंगराचा सुळका व डोंगराची कडा लागते. तिचा आकार घोड्याच्या मानेसारखा असल्याने त्याला घोड्याची मान असे म्हणतात. तेथून पुढे वर आल्यानंतर वाट साधी आणि एकदम उभी चढणीची होते. कसा आहे व्ह्यू? खतरनाक. आणि हे आमचे दमलेले साथीदार, आणि एक इकडे उभा आहे. चल की. दिसते का डेड बॉडी? ही डेड बॉडी. आणि इकडे हँडिकॅप आहे मागे. तुम्ही पण या आणि अनुभव घ्या. 2 मिनिटं रेस्ट केल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो ते माहुलीच्या कड्याला. कडा चढून जाण्यासाठी सुमारे 8 ते 9 फूट उंचीची एक लोखंडी शिडी आहे. शिडी चढून वर आल्यानंतर जवळजवळ किल्ल्यात मागील बाजूने प्रवेश होतो. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर डावीकडे झाडाझुडपात न जाता उजवीकडे जी पायवाट आहे तिथून महादरवाजाकडे जाता येते. शिडी चढून वर आल्यानंतर लगेच दिसते ती पाण्याची टाकी. टाकीतील पाणी खूप क्लीन असून ते पिण्यायोग्य आहे. पाण्याच्या टाकीपासून सरळ पुढे गेल्यावर महादरवाजाजवळ पोहोचता येते. माहुली गडावर जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. किल्ल्याचा महादरवाजा हा मूळ मानला जातो. वास्तविक ही किल्ल्यावर जायची मूळ वाट आहे, पण ह्या वाटेवर केवड्याचे वन वाढलेले आहे, त्यामुळे ह्या मुख्य वाटेवर दुर्लक्ष झालेले आहे.
महादरवाजाबरोबरच भंडारगडावरून कल्याण दरवाजाद्वारे किल्ल्यावर जाता येते, पण हा मार्ग खूपच अवघड असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे जाण्यासाठी गणेश मंदिराच्या समोरून गेलेली पायवाट हा एकच योग्य मार्ग आहे. सध्या ह्या पायवाटेने किल्ल्याकडे जाता येते. पुढे आल्यावर दिसतात ते हे दिशाफलक. सध्या या दिशाफलकावर क्लिअर असं काही दिसत नाहीये, पण ही वाट भंडारदुर्गच्या दिशेने जाते. उजव्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेने सरळ खाली गेल्यास महादरवाजाकडे पोहोचता येते. थोडं चालून पुढे आल्यानंतर अजून एक पाण्याची टाकी दिसते. ह्या टाकीतील पाणी हे सुद्धा अत्यंत क्लीन आहे आणि पिण्यायोग्य आहे. पाण्याच्या टाकीच्या शेजारीच दिसते ती प्राचीनकालीन शंकर महादेवाची पिंड, आणि त्या पिंडीच्या समोरच बसलाय तो नंदी. महादरवाजा जवळच बाजूला दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटंसं स्मारक, इतिहासाच्या आठवणी जागवणारं. त्या स्मारकासमोर उभं राहिलं की मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि थोडंसं खालच्या बाजूला नजर टाकली की दिसते ती खोल दरी. या दरीकडे पाहताना निसर्गाची अफाट भव्यता आणि गडाचा सामर्थ्यशाली इतिहास दोन्ही जाणवतात. उजव्या बाजूने खाली उतरल्यावर नजरेस पडतात त्या प्राचीन देवड्या, ज्या पहारेकरांच्या जागा म्हणून वापरल्या जात. इथूनच दिसतो महादरवाजा, गडाचा भव्य प्रवेशद्वार. महादरवाजातून सरळ वरच्या दिशेने गेल्यावर एक जुनी भिंत आणि त्यावर कोरलेली अप्रतिम कलाकुसर नजरेत भरते. महादरवाजाच्या खालच्या बाजूला दिसते ती मजबूत तटबंदी आणि पायऱ्या. जरी आज त्या पायऱ्या पडक्या अवस्थेत असल्या तरी कधी काळी या मार्गानेच लोक गडावर ये-जा करत असत. प्रत्येक दगड जणू गडाच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतो. महादरवाजाच्या शेजारी आजही दिसतात ती प्राचीन दगडी शिल्प. काळाच्या ओघात काहीशी झिजलेली असली तरी त्यांच्या प्रत्येक रेषेत त्या काळची कला आणि वैभव जिवंत आहे. महादरवाजाचा काही भाग मात्र आता पडक्या अवस्थेत दिसतो, पण जरी हा भग्नावशेष असला तरी तो गडाच्या इतिहासाचं मोलाचं पान सांगत राहतो. इथलं वातावरण इतकं प्रसन्न होतं की खरंच असं वाटत होतं जणू आपण एखाद्या मंदिरात आलो आहोत. शांत, पवित्र आणि मनाला समाधान देणारं. महादरवाजा पाहून झाल्यावर आम्हाला पोटाची आठवण झाली आणि ठरलं की आता पेटपूजा करणं जरुरी आहे. मग काय, संदेशने आणलेल्या ब्रेड बटरवर सगळ्यांनी मस्तपैकी ताव मारला. पूजा करून झाल्यावर आम्ही निघालो भंडारगडाच्या दिशेने. शिड्या चढून वर आल्यावर लागलेल्या पाण्याच्या टाक्याजवळून डाव्या बाजूला जाणारी वाट भंडारगडाकडे जाते. मात्र सध्या या वाटेवर प्रचंड रान वाढलेलं आहे. झाडाझुडपं, काटेरी झुडपं बाजूला करत पुढे जाणं हेच आमच्यासाठी एक वेगळं ॲडव्हेंचर ठरलं. जणू निसर्ग स्वतः आव्हान देत होता आणि आम्ही त्या आव्हानाचा आनंद घेत होतो. भंडारगड नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे
गडावरील या ठिकाणी भांडार असावे। या गडाच्या दक्षिणेस 4 सुळके असून त्याला स्थानिक लोकांनी बटजी, नवरा, नवरी, करंगळी अशी नावे दिलेली आहेत। माहुलीवरील टाक्यांकडून भंडारगडाच्या दिशेने जाताना 2 शिल्पे असून त्यांचे चेहरे डुकरांसारखे आहेत, म्हणून त्याला डुक्करतोंडी शिल्पे असे म्हणतात। शिल्पांसोबत एक विरगळ देखील आहे आणि मध्यभागी काही ज्योती सुद्धा आहेत। झाडाझुडपातून वाट काढत पुढे गेल्यावर सर्वप्रथम दिसतं ते एक प्राचीन तळं आणि त्याच्या शेजारी काळाच्या ओघात कारव्यात हरवलेली माहुलेश्वर मंदिराची जागा। फायनली आम्ही पोहोचलेलो आहे माहुलेश्वर मंदिराजवळ आणि हा इकडे बाजूला आहे तलाव। कवरा मोठा आपल्या भटकंतीमध्ये आपल्याला नवीन पण फ्रेंड भेटलेत, ठाणा, डोंबिवली, कल्याण, अजून कुठले रे? भिवंडी। सगळीच लाईन आपल्याकडे। कमेंट शेअर, यस, लाईक कमेंट शेअर। ठाणे जिल्हा एक कुठला आहे? यस। फायनली आम्ही कल्याण दरवाजाच्या इथे पोहोचलोय। तो लेफ्टला गेलं तर हनुमान दरवाजा आहे आणि सरळ गेलं की कल्याण दरवाजा आहे। सो आधी जाऊया कल्याण दरवाजाकडे, मग नंतर जाऊया हनुमान दरवाजाकडे। चला। थोडं पुढे आलं की एक छोटासा पण सुंदर टप्पा लागतो। खडकाळ वाट, बाजूला दाट झाडं आणि खोल दरीचं दर्शन। क्षणभर थांबून नजरेत घेतलं की निसर्गाचं हे सौंदर्य शब्दात मावणारच नाही। दरवाजाकडे आम्ही चाललोय। हे 4 जे टकले ते येत नाहीत, घाबरले ते। इझी ट्रेल आहे, इझी ट्रेल। वजीर टोक आता धुक्यात असल्यामुळे दिसत नाहीये, त्याच्या बाजूलाच आहे नवरा नवरी। जवळजवळ 1.5 तास लागला आम्हाला कल्याण दरवाजाला पोहोचण्यासाठी। भंडारगडाच्या माथ्यावर पश्चिम दिशेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा कल्याण दरवाजा आहे। कल्याण सुभ्याकडून येणारा रस्ता म्हणूनच त्याला कल्याण दरवाजा असे नाव मिळाले असावे। इथून उतरताना थोडं काळजीपूर्वक चालायला लागतं, कारण हा भाग थोडासा अवघड आहे, खडकाळ आणि काही ठिकाणी घसरडा। वाढलेल्या गवतामुळे कल्याण दरवाजाचा ट्रेल सापडत नव्हता, भेटला। बट फायनली आपल्याला हे जे मित्र भेटलेत, आम्ही ठरवलं होतं की आज काही झालं तरी कल्याण दरवाजा करूनच जायचा। आणि शेवटी आम्हाला कल्याण दरवाजा भेटलाय। ट्रेल थोडासा डिफिकल्ट आहे, बट वर्थ आहे। कल्याण दरवाजातून खाली उतरण्याची वाट अत्यंत अवघड आहे। येथून खाली उतरण्यासाठी रोप, हार्नेस आणि रॅपलिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे। अनुभवी ट्रेकर्स किंवा क्लाइम्बिंग करणारे लोकच या वाटेने सुरक्षितपणे खाली उतरू शकतात।
कल्याण दरवाजा बघण्याचे सुख आहे ना, एक नंबर. कारण आम्हाला आधीच खाली सांगितलं होतं की माऊलीगडावर चाललाय तर फक्त तुम्हाला माऊलीगडच बघता येईल, भंडारदुर्ग किंवा कल्याण दरवाजाला जाता येणार नाही. शेवटी सह्याद्री प्रेमी थांबत नाही हो. आम्ही ट्रेल शोधत आलो कल्याण दरवाजाकडे आणि फायनली भेटला आम्हाला कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजापासून थोडंसं पुढे आल्यावर 10 खांबांचा एक हत्तीखाना असून येथे कायम थंडगार पाणी असते. त्यालाच माठ टाक असे बोलतात. टाकीपासून पुढे आलो की थोड्याच वेळात आपण येऊन पोचलो भंडारगडाच्या टोकावर. इथून समोर दिसते ती माहुली चंदेरीची डोंगर रांग. कल्याण दरवाजा आणि भंडारदुर्ग बघून आता झालेला आहे. आता आम्ही निघालोय आमच्या परतीच्या प्रवासाला. हनुमान दरवाजा विचार करू कारण आम्हाला थोडा लेट झालाय. सो नाहीतर आम्ही हनुमान दरवाजाकडे पण जाणार होतो. तरी आम्हाला खाली जायला 3 तास तरी लागतील. सो चला आपला परतीचा प्रवास चालू करूया. हनुमान दरवाजाकडे जात नाही कारण आम्हाला उशीर झालाय. तो पुन्हा कधीतरी येऊ तेव्हा नक्की हनुमान दरवाजाकडे जाऊ. त्याच्याकडे जाणार आहे ही वाट आहे आणि ही जाते ती कल्याण दरवाजा. हॅलो मंडळी, तर अशा प्रकारे आपली माऊलीगडाची भटकंती ही कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही आता निघालोय ते रिटर्न जायला. सो तुम्हाला आमची भटकंती कशी वाटली, आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भटकंती वाईफच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो भेटूया आता पुढच्या व्लॉग.